अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्वांना माझ्या सर्व स्वामी भक्तांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर मी सुप्रिया सुप्रिया नावाने माझं चॅनल आहे. तर माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर नवरात्री उत्सव सुरू होत आहे 15 ऑक्टोबर पासून. तर यावर्षी नवरात्री उत्सव 15 तारखेपासून होत आहे चालू. तर वार येत आहे रविवारी. या दिवशी घटस्थापना होणार आहे. दुर्गा मातेच्या 9 रूपांची आपण उपासना करत असतो, पूजा अर्चा करत असतो, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवत असतो. तर आपण जे काही आपल्या स्वतःसाठी खाण्यासाठी बनवतो तो नैवेद्य आपण दाखवत असतो, फळांचा नैवेद्य दाखवत असतो. नैवेद्य असे पण आहेत की ते दाखवल्याने आपल्या आयुष्यामध्ये खूप चेंजेस होणार आहेत. तर ते काही चेंजेस आहेत, कोणत्या वारी कोणता नैवेद्य दाखवावा, पहिल्या माळेला कोणता नैवेद्य दाखवावा, कशाचा दाखवावा, त्याचे फायदे काय आहेत, हे पण आज आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत. तर नवीनच कोणी व्हिडिओवरती आलेला असेल तर माझ्या चॅनेलला प्रथम सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर चला मग आपण सुरुवात करूया. प्रत्येक दिवशी दुर्गा मातेचं वेगवेगळं रूप आहे आणि त्या वेगवेगळ्या रूपाप्रमाणे आपण जर वेगवेगळे नैवेद्य दाखवले तर या नवरात्रीचं जे फळ आहे ते आपल्याला अधिक जास्त प्रमाणात मिळेल. नवरात्रीमध्ये जी पहिली माळ असते म्हणजे दुर्गा मातेचं जे पहिलं रूप असतं शैलपुत्रीचं रूप असतं, तिची पूजा केली जाते. पर्वतराजा हिमालयाची पुत्री शैलपुत्रीला गाईचे तूप अर्पण करावे, म्हणजेच पहिल्या दिवशी गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवला जातो. तर हा नैवेद्य दाखवण्याचे फायदे, तर हा नैवेद्य अर्पण केल्याने सर्व रोगांपासून मुक्ती भेटत असते आणि देवीकडून निरोगी आयुष्याचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो, ज्यामुळे शरीर निरोगी राहते. ज्योतिषशास्त्रात तूप सूर्य आणि गुरूंशी संबंधित आहे. तूप अर्पण केल्याने या ग्रहांचा सकारात्मक प्रभाव आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या शरीरावरती आपल्याला पाहायला भेटत असतो. त्यामुळे नक्कीच आपण पहिल्या माळेला तुपाचा नैवेद्य दाखवावा. आता नवरात्रीमध्ये दुसऱ्या दिवशी देवी भगवतीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. देवी ब्रह्मचारिणी या जगाच्या सर्व परिवर्तनांची आणि अविनाशी जगाच्या दृष्टांची जाणकार आहे. या दिवशी देवीला साखर अर्पण करणे शुभ मानले जाते, म्हणजे साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. साखरेचा नैवेद्य दाखवल्याने आपल्या कुटुंबांमध्ये किंवा आपल्या कुटुंबियांमध्ये सुख शांती तसेच चिरायू वरदान मिळते. ज्योतिषशास्त्रामध्ये साखर ही शुक्राशी संबंधित आहे. देवीला साखर अर्पण केल्याने शुक्र ग्रहाचा सकारात्मक प्रभाव आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पाहायला भेटतो. त्यामुळे दुसऱ्या माळेला आवर्जून साखरेचा नैवेद्य दाखवा. तिसरी माळ म्हणजेच तिसऱ्या दिवशी भगवती मातेचे तिसरे रूप चंद्रघंटाची पूजा केली जाते. या दिवशी देवीला दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ यांचा नैवेद्य दाखवावा. हे केल्याने मानसिक शांती तसेच परम आनंद प्राप्त होतो आणि ज्योतिषशास्त्रात दुधाचा संबंध हा चंद्राशी आलेला आहे. त्यामुळे देवीला दुधाचा नैवेद्य दाखवल्याने आपला जो चंद्रग्रह असतो जो आहे तो सकारात्मक परिणाम देणारा आहे आणि आपली जी मानसिक त्रास आहे किंवा आपला जो मानसिक त्रास होत असतो आपणाला तो कमी होतो. त्याचबरोबर जीवनामध्ये प्रगती होते आणि ज्यांचे आपल्या आईशी वादविवाद होतात किंवा आपल्या आईशी जमत नाही किंवा आपल्या आईशी बिलकुलही पटत नाही, त्यांचं त्यांच्या आईसोबतचं नातं जे आहे ते सुधारेल. चौथी माळ म्हणजे चौथा दिवस. चौथ्या दिवशी दुर्गा मातेच्या कुष्मांडा देवीच्या रूपाची पूजा केली जाते. या दिवशी देवीला मालपुवाचा नैवेद्य दाखवला जातो. हा नैवेद्य दाखवल्याने देवी बुद्धीचे वरदान देते, निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि मालपुवा म्हणजे अनेक घटक एकत्र येऊन तो पदार्थ बनवला जातो. मालपुवा अर्पण केल्याने आपला गुरुग्रह, सूर्यग्रह आणि शुक्रग्रह यांचे सकारात्मक परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बघायला मिळतात. त्यामुळे आवर्जून चौथ्या दिवशी मालपुवाचा नैवेद्य देवीला अर्पण करावा. पाचवी माळ म्हणजे पाचवा दिवस. या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते. नवरात्रीच्या 5व्या दिवशी केळीचा नैवेद्य अर्पण करावा. असे केल्याने करिअरमध्ये वृद्धी होते आणि कुटुंबातील सदस्य आपल्या क्षेत्रामध्ये प्रगती करतात किंवा त्यांची प्रगती होते. केळी ही गुरुग्रहाशी संबंधित आहे. देवीला केळी अर्पण केल्याने ज्ञानामध्ये विकास होतो, कौटुंबिक जीवनातील संपत्ती आणि आनंद प्राप्त होतो. त्याचबरोबर आपला गुरुपाठबळे सुद्धा स्ट्रॉंग होतो किंवा स्ट्रॉंग बनतो. 6वा दिवस 6वी माळ.
या दिवशी आपल्याला कात्यायनी रूपाची म्हणजे कात्यायनी रूपातील आपल्या देवीची पूजा करायची असते. 6व्या दिवशी दुर्गा मातेला मधाचा नैवेद्य दाखवला जातो. हा नैवेद्य दाखवल्याने सौंदर्य प्राप्त होते आणि माता भगवतीही प्रसन्न होते. मध अर्पण केल्याने सूर्याची शक्ती वाढते. अविवाहित मुलींच्या लग्नातील अडथळे दूर होतात किंवा लवकरात लवकर विवाहाचा योग जुळून येतो. देवी भगवंतांना तेज देते. तर आवर्जून 6व्या दिवशी 6व्या माळेला आपल्याला मधाचा नैवेद्य दाखवायचा आहे. 7व्या दिवशी 7व्या माळेला आपल्याला दुर्गादेवीच्या 7व्या रूपाची म्हणजेच कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी देवीला गुळाचा नैवेद्य अर्पण करावा. प्रसाद स्वरूपात हा नैवेद्य तुम्ही वाटला तरीही चालेल. तसेच असे केल्याने आपल्याला आपल्या शत्रूंपासून स्वातंत्र्य मिळते आणि संकटात असलेल्यांचे रक्षणही होते. तर तुम्हाला आता एक प्रश्न पडला असेल की आता या नैवेद्यांचं काय करायचं? हा नैवेद्य कमीत कमी आपण आहे ना अर्धा तास तरी देवांपुढे ठेवायचा असतो किंवाही आपण नैवेद्य दाखवू द्या. नैवेद्य दाखवला की आपला प्रसादाचं ताट किंवा जी वाटी असेल तर ती लगेच उचलून घ्यायची नसते. प्रसाद दाखवल्याच्या नंतरनं किंवाही आरती करायची. आरती झाल्याच्या नंतरनं तो प्रसाद तिथे अर्धा तास तरी ठेवला जातो आणि त्याच्यानंतरनंच तो प्रसाद आपण उचलून आपण आपल्या कुटुंबियांसकट तो ग्रहण करावा. 8वा दिवस 8वी माळ. नवरात्रीच्या 8व्या दिवशी दुर्गा मातेचे 8वे रूप असलेल्या महागौरीची पूजा केली जाते. महागौरीने तपश्चर्या करून गौरवर्ण प्राप्त केलेला आहे. नवरात्रीच्या 8व्या दिवशी महागौरीला नारळाचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि या दिवशी नारळाचे दानही भरपूर प्रमाणात केले पाहिजे आपण. हे भरपूर शुभ मानले जाते. याचे फळही खूप छान प्रकारे आपल्याला रिझल्ट जे म्हणतो ना आपण ते खूप छान प्रकारे आपल्याला पाहायला भेटतात. हे केल्याने आहे ना आपल्या ज्या इच्छा मनातल्या असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होतात. त्याच्यामुळे आवर्जून आपण 8व्या दिवशी नारळाचा नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे. तर तो कसा करायचा? तुम्ही नारळ घेसाल आणि अख्खाच नारळ ठेवसाल असे पण लोक आहेत. कारण व्हिडिओ समजून घेतला, प्रसाद दाखवतोय आपण, तुम्ही अख्खा नारळ व्हायला मी सांगत नाही आहे तुम्हाला मी प्रसाद दाखवायला सांगत आहे. तर नारळ फोडून त्याचा नैवेद्य दाखवा. म्हणजे थोडासा नारळ जरी घेऊन त्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल किंवा तुम्ही नारळाची बर्फीचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. पण शक्यतो करून आहे ना ओला नारळ फोडून त्याचा नैवेद्य दाखवा. आणि जर सोमवार येत असेल तो नारळ तसाच ठेवा किंवा रविवारच्या दिवशी म्हणजे आता एक लक्षात घ्या 8वी माळ जर सोमवारी आली किंवा आपण चुकून 8वी माळ जर सोमवारी आली तर आपण सोमवारच्या दिवशी नारळ फोडत नाही, नारळ वाढवत नाही असं बोलतात. तर काय करा तुम्ही रविवारच्या दिवशी नारळाची बर्फी वगैरे करून ठेवा आणि त्याचा नैवेद्य तुम्ही 8व्या माळेला दाखवू शकताय. 9वी माळ. 9व्या माळेच्या शेवटच्या दिवशी देवी दुर्गेच्या 9व्या रूपाची म्हणजे सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. या दिवशी हरभरा खीर अर्पण करावी. तसेच कुमारिकांची पूजा केली जाते. असे केल्याने कुटुंबात सुख आणि शांती राहते. आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठल्याही शुभकार्याची सुरुवात करण्यापूर्वी दिवा लावला जातो. देवी आपल्या घरामध्ये आहे का? तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कुलदेवतेचा फोटो टाक आपल्या देवघरामध्ये असतोच असतो. तर तुम्ही तुमच्या घरामध्ये देवी आहे हे समजून तुम्ही या 9 दिवसांमध्ये या प्रकारचे नैवेद्य दाखवले तरीही चालतील. आता माझ्या घरी पण घट नसतात म्हणजे मी स्वतः घट बसवत नाही. का बसवत नाही? आमची जॉईंट फॅमिली आहे. माझ्या सासरी घट असतात. तर घरी घट असल्यामुळे आम्हाला परमिशन नसती का तर सर्व काही कारभार असतो तो एका ठिकाणी असतो. त्याच्यामुळे मी घट बसवत नाही. पण जी काही देवाची सेवा असते ती मी तुम्हाला सांगते. म्हणजे असं नाही की मी घट बसवत नाही, मी नैवेद्य पण दाखवत नाही. सर्व सेवा आपण केल्या पाहिजे. तर घट जरी नसतील बसत तरीही तुम्ही आपल्या देवघरामध्ये या 9 दिवसांमध्ये आपल्याला या प्रसादांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचाच आहे. या पदार्थांचा नैवेद्य आपल्याला या 9 दिवसांमध्ये आपल्या देवघरामध्ये आवर्जून दाखवायचा आहे. काही ठिकाणी पहा दिव्याला सुद्धा घट समजून त्या दिव्याचीही पूजा केली जाते. या 9 दिवसांमध्ये आपल्याला अखंड दिवाही प्रज्वलित ठेवायचा आहे. तर तुम्ही जर दिवा लावत नसताल तर कमीत कमी नैवेद्य दाखवायच्या टायमिंगला तरी तुमचा दिवा आवर्जून प्रज्वलित असावा. तर माझ्या मते तुम्हाला या 9 दिवसांमध्ये मातेच्या प्रत्येक रूपाची माहितीही झाली असेल आणि प्रत्येक रूपाप्रमाणे आपण कोणता नैवेद्य दाखवावा, त्याचे फायदे काय आहेत
हे पण मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेले आहे. आपण दुर्गा मातेचे रूप जरी माहिती असले तरी आज मी प्रत्येक रूपाचे फोटो तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. आपण म्हणजे जिथं देवी बसवतात, जिथं देवीचे कार्यक्रम असतात तिथं जाऊन पाहतो, पण ती देवी एकाच प्रकारची, कुठेही जा देवीचे एकच रूप आपल्याला दिसण्यात येते, पाहण्यात येते. पण या 9 दिवसांमध्ये देवीचे 9 रूपं असतात. त्यांचे फोटो पण मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत आजच्या दिवशी. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडला असेल, आजची दिलेली माहिती पण आवडलेली असेल आणि माझ्या मते तुम्ही यावर्षी या नवरात्रीमध्ये तुम्ही याच प्रकारे नैवेद्य आवर्जून दाखवसाल आणि त्याचे जे काही शुभफल असेल ते तुम्ही नक्कीच घेसाल. तर चलात मग ही माहिती पण तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, तुमच्या मैत्रिणींना सांगा आणि व्हिडिओ शेअर करायचा नसेल तर तुम्ही स्वतः ही माहिती दिली तरीही चालेल. चलात मग आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.